नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, बरेच दिवस झाले घरी बसून होतो, काय फिरायला वगैरे संधी मिळत नाही होती. पण रवींद्र आपला मित्र आपला घरी आला नाही, त्यांनी सांगितलं की चल फिरायला. तर आता आम्ही बोईसरला फिरायला जातो आहे आणि खास करून म्हणजे रवींद्र त्याच्या GFला भेटायला जाणार आहे. आज चॉकलेट डे आहे, तर चॉकलेट वगैरे देणार आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. आजच्या ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे. तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. तर चला आता आपली निघतो. आमच्याकडे गाडी आहे, FZ आहे. तर आता लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आज बरेच दिवस झाला आम्ही काय फिरायला जात नाही होतो. गाडी वगैरे नाही, माझ्याकडे गाडी नाही, तुम्हाला माहितीच. पण रवींद्रच्या आशीर्वादाने आपल्याला फिरण्याची संधी मिळतं. खूप आभार रवींद्रचे. आणि सर्वांना आजच्या चॉकलेट डेच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी चॉकलेट डे. कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या चॅनलवरती जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि लगेच शेअर करा. तुम्ही सर्वात खराब रस्ता इथला आहे, बोईसर इथला. म्हणजे हा कुठला सावकाश सावकाश. हा असा कर ना. तर आता ही बोईसरच्या इथं आम्ही पोहोचलो आहोत. थोड्याच टायमात म्हणजे 10 ते 15 मिनिटामध्ये बोईसरची एंट्री करू आम्ही. त्याच्यानंतर काय तिकडे एन्जॉय वगैरे सगळं करू. आता रवींद्रची GF येणार आहे. तर व्हिडिओमध्ये तर तिला काय घेऊ का नाही, तो प्रश्न रवींद्रचा आहे. पण पाहू पुढचं काय होणार आहे ते. मित्रांनो, बोईसरमध्ये एंट्री केलेली आहे आपण. वेलकम गाईज. तर आता आपण बोईसरला पोहोचलो आहोत. हे बघा बोईसरचा आहे रस्ता आहे, मेन रस्ता आहे. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन थोडासा आतमध्ये रेल्वे स्टेशन आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बोईसर तारापूर हे महाराष्ट्रातील एक खूप मोठी MIDC पैकी आहे. टॉप 5 मध्ये येत असेल बहुतेक. मला वाटतं का 3 नंबरला येते. तर इकडे खूप कंपन्या वगैरे आहेत. आणि हा मस्त दिसत. एकदम फायनली आम्ही आता बोईसर स्टेशनच्या तिथं पोहोचलो. थोडा चेहरा उतरलेला आहे आणि बराच म्हणजे जवळजवळ 1 तास आम्हाला इथं झालेला आहे. त्याची जीप काय येत नाही. तर बघू आता कधी येते. आलीच तर मग काय खर्चा पाणी तर तिच्याकडून काढणार. गाडीमध्ये पेट्रोल वगैरे टाकायचं आहे. रवींद्रला सांगून ठेवलं आहे की पैसे आपल्याला लागतील गाडीसाठी. पेट्रोल 300-400 रुपयाचा. रवी शेट एकदम नाराज आहे, कारण की ही बहुतेक त्याची पहिलीच भेट असेल. बरोबर का ना? यस. आता मित्रांनो, रवींद्रची GF तुम्हाला वहिनी बघायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा व्हिडिओ. ठीक आहे. तर मित्रांनो, हा बोईसरचा बाजार आहे. बहुतेक बुधवारी बाजार असतो ना रवींद्र? हां, पण आज संडेचा दिवस आहे. तरी पण शुक्रवार ना, आज शुक्रवार नाही आहे. तरी पण खूप गर्दी आहे बाजारामध्ये. आली काय?
कॉल केला. तर मित्रांनो हे बघा कपड्याची दुकानं वगैरे. पहिले आम्ही लहान होतो तेवढ्या तिकडूनच कपडे घ्यायचो. पण थांबू काय? नाईस. तर मित्रांनो फायनली आता आम्ही चिंचणी बीचला पोहोचलो आहोत. रवींद्र गेला त्याची जीप सोबत फिरायला गेलेला आणि मी इकडं बाईक घेऊन एकटाच फिरत आहे. मग असे तिकडे फालुदा वगैरे खाला, खूप छान होता. तर आता तुम्हाला पूर्ण चिंचणी बीच काय आहे ते पूर्ण समजावून सांगतो आणि तुम्ही पण माझ्यासोबत एन्जॉय करा. तर हे बघा चिंचणी बीचवरती आहे. तर सध्या ओहटी आहे, पाणी खूप लांब गेलेले आहे. तर आता मी पाण्याच्या त्या ठिकाणी जातो, त्याच्यानंतर मग बघू काय ते. मित्रांनो हे बघा पाखर किती मोठं आहे. वाव. सर हा फोटो घेतला आहे काय नाही तर म्हणजे हा सेट कुठं? एक नंबर लाजवाब. हॅलो कुठं? रवींद्रच्या आशीर्वादाने चिकन लेग पीस. तर का कसा जायचा? आय एम सॉरी प्लीज. कसा जायचा?
कोण हो आपल्या टाईमचे जाऊन होतं बहुत अच्छा फील कर रहा हूँ अभी मैं नहीं मैं नहीं खाई बिल्कुल चुप हिम्मत कैसे हुई तेरी मुंह खोलने तुला फार भूक लागली होती मला लागली होती फालुदा खाला होता फालुदा बरोबर नाही होता म्हणून टाकला तो फेकून जा आता विचारलं चम्मच वेगळी खाल्ली का जर आम्हाला माहीत नसता काय या काय असा असतं बरोबर आम्ही पण सांगितलं ना आम्हाला पण त्याच बोलत क्रिस्पी मग कोण खाला लागला मेरे वीडियो को लाइक करो शेयर करो कमेंट्स करो और अपने सारे दोस्तों को भेज दो प्लीज़ और हमारे साथ जुड़े रहिए धन्यवाद अगले वीडियो में जल्दी ही मिलते हैं ठीक है बाय बाय ना बाबा त्या तसा जेवण दिले बाबा जेवला नाही ना मग सांगू तुमचा मित्र किती नाही तुम्ही काय या बस चली गई रात्री 3 वाजेपर्यंत बोललो बाची एकूच दिवस रे एकूच दिवस आपण त्या कमावर नाही जायचं असतं ते खाऊ खा 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 वाव आपण काय